आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे. FM 102.4 मेगाहर्ट्झ वर श्रोतेहो प्रसारित करीत आहोत हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. विषय सांधेदुखी, संधिवात, कारण आणि उपचार. सहभाग अस्थिरोग तज्ञ डॉक्टर प्रकाश मेटांगे. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं आहे ज्योती हातेकर यांनी आणि तांत्रिक सहाय्य राजेश जाधव यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते सूरज गोळे. या कार्यक्रमाला प्रायोजकत्व लाभलं आहे प्रधानमंत्री जनौषधी मेडिकल्स, सिव्हिल लाईन्स, अकोला यांचं. श्री दत्त हॉस्पिटल, राजलक्ष्मी, सीताबाई आर्ट्स कॉलेजच्या समोर, हर्ष संकुलच्या बाजूला, सिव्हिल लाईन्स, अकोला. डॉक्टर प्रकाश कृष्णराव मेटांगे, DNV ऑर्थोपेडिक्स, डी ऑर्थो, MBBS, फेलोशिप इन जॉइंट रिप्लेसमेंट, एलिझारो रशियन टेक्निक. उपलब्ध उपचार: अपघात, फ्रॅक्चर, संधिवात, गुडघ्याची झीज होणे, आमवात, लिगामेंट इंजुरी, पाठीच्या कण्याचे आधार, निदान आणि उपचार, मणक्याची गादी फाटणे, सरकणे, निदान आणि उपचार, बालपणातील ऑर्थोपेडिक व्याधी, उपचार, पोलिओ, ऑर्थोपेडिक कॅन्सर, जन्मजात ऑर्थोपेडिक विसंगती आणि प्लास्टर लावणे. उपलब्ध ऑपरेशन पद्धती: फ्रॅक्चर ऑपरेशन, ऑर्थोस्कोपी, सांधारोपण शस्त्रक्रिया, इलिझारो शस्त्रक्रिया, कठीण शस्त्रक्रिया, मणक्यांची आणि इतर ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया. उपलब्ध वेदनाशामक इंजेक्शन्स: सायटिका, खांद्याचे जखडण, गुडघेदुखी, कोपरा दुखणे, कंबर दुखी, संपूर्ण हातपाय दुखणे आणि मणक्यांची गादी सरकल्याचे दुखणे. अधिक माहिती करता 9422862131 या मोबाईल क्रमांकावरती आपण संपर्क साधू शकता. हॅलो डॉक्टर, आरोग्यविषयक शंकांचं थेट डॉक्टरांकडून निरसन. हॅलो डॉक्टर. श्रोतेहो नमस्कार. हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करते आहे. आज सांधेदुखी, संधिवात, कारणं आणि उपचार याविषयी तुम्ही प्रश्न विचारू शकता. त्यासाठी अस्थिरोग तज्ञ डॉक्टर प्रकाश मेटांगे यांना आपण आमंत्रित केलेलं आहे. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. आपल्याला फोन कॉल येतोय, सुरुवातीलाच आपण तो घेऊया. मॅडम, मी विष्णू वैराळे अकोल्यावरून बोलत आहे. हां, बोला वैराळे सर. मॅडम, मला डॉक्टर साहेबांना विचारायचं होतं. हां, ऐकताय डॉक्टर साहेब, विचारा. की शरीरामध्ये कॅल्शियमची पूर्तता करण्यासाठी काय म्हणजे खावं? डॉक्टर, आपण काय सांगू यांना? नमस्कार वैराळे साहेब. नमस्कार सर. हा, आता कॅल्शियम जे आहे, तुम्ही जर का बॅलन्स डाएट घेताय म्हणजे त्याच्यामध्ये सर्व प्रकारचं अन्न आहे ना, म्हणजे प्रोटीन्स असले पाहिजे, कार्बोहायड्रेट असले पाहिजे, विटॅमिन्स असले पाहिजे. तर हा नॉर्मल आपल्या जसं महाराष्ट्रामध्ये जो बॅलन्स डाएट असतो, हा जरी कन्झ्युम केला, हा जरी तुम्ही रोजच्या ह्याच्यामध्ये आपल्या आहारामध्ये ठेवला, तर तुमची कॅल्शियमची कमतरता भासायला नको. पुरुषांमध्ये जनरली कमतरता ही येत नाही, स्त्रियांमध्ये याचं थोडंसं प्रमाण राहतं की कॅल्शियम कमी होण्याचे चान्सेस राहतात एका पर्टिक्युलर वयानंतर, 45 नंतर है ना. तर आपले कडधान्य आहेत किंवा भाज्या आहेत, पालेभाज्या आहेत है ना, तर याच्यातून पण आपल्याला पुरेपूर कॅल्शियम भेटतं. नाचणी आहे ज्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाण असतं. फळांमध्ये सीताफळ आहेत, रामफळ आहेत, चिकू आहेत है ना. तर याच्यामधून आपल्याला पुरेपूर भेटतं. असं नाही आहे की कुठे कमी पडण्याची शक्यता असते. जर का प्रॉपर आपण आपला आहार ठेवला रोजच्या आपल्या जीवनातला, तर 2 टाईम जेवणातला, तरी तुम्हाला मुबलक असं कॅल्शियम उपलब्ध होऊ शकतं. जर का तुमची हेल्थ, तुमचं आरोग्य एक ऑप्टिमम म्हणजे नॉर्मल असेल तर. कधी कधीच प्रश्न निर्माण होतो जेव्हा आपण आपला आहार व्यवस्थित असतो पण कॅल्शियम आपल्या हाडांना लागत नाही. त्याच्यामध्ये काही आपल्या डायजेशन सिस्टमचे काही आजार असू शकतात. म्हणजे आपली पचनक्रिया जर का व्यवस्थित नसेल तर जे अन्नामधून कॅल्शियम भेटायला पाहिजे किंवा ते रक्तामध्ये मिसळायला पाहिजे आणि हाडांपर्यंत पोचायला पाहिजे, मग ते होत नाही आणि त्याच्यामुळे मग कॅल्शियम संबंधित हाडामासांचा त्रास हा होण्याची शक्यता असते. धन्यवाद डॉक्टर साहेब. येस, थँक्यू. वैराळे सर, तुमच्या सहभागासाठी धन्यवाद. हॅलो, आकाशवाणी अकोला केंद्र आणि हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. नमस्कार, मी कस्तुरी बोलते. हा, विचारा आपला प्रश्न. वात म्हणजे नेमके काय असतं? हा, वात म्हणजे आपण जर का आयुर्वेदाचा विचार केला तर आयुर्वेदामध्ये वात हा शब्द येतो आपल्या मज्जातंतूंशी निगडीत, म्हणजे ज्याला आपण नर्व्स म्हणतो है ना, शिरा म्हणतो, त्याच्या संबंधित असतं. पण वात हा एक मुवमेंटशी संबंधित
त्याच्या व्याधी म्हणू. मुवमेंट म्हणजे आपल्याला मुवमेंट कोण देतं? आपले जॉईंट्स देतात. प्रायमरली आपले जे सांधे आहेत है ना, तर त्या सांध्यांशी संबंधित जे आजार आहेत त्याला आपण वात म्हणतो. वातदोष दुसऱ्या प्रकारे आपण जर का म्हटलं तर मूवमेंट, तर मूवमेंट ऑफ एअर पण म्हणतो आपण, वायू, तर गतीशी संबंधित आहे. माझ्या आजीच्या पायाला नेहमी वाट येतो, कधी कधी बोट वाकडं होतात. हा हा आता याच्यामध्ये कसं आहे, हा मॅडम, पाय तोडून देतो, तर मग कधी कधी काही उपाय करायला पाहिजे का? हा, वात हा शब्द बरेच लोक एका वेगळ्या पद्धतीने वापरतात. जसं काही काही लोकांच्या पिंढऱ्यांमध्ये म्हणजे आपल्या पोटऱ्यांमध्ये गोडा येतो अचानक, किंवा हातापायाची बोटं वाकडे होतात, त्याला पण लोक वात म्हणतात है ना. तो वात म्हणजे त्याला आमच्या शब्दात आम्ही त्याला एक स्पाझम म्हणतो. त्याच्यामध्ये ते जे स्नायूबंध असतात आपले किंवा आपले मांसपेशी आहे ते आकुंचन पावतात आणि ते लवकर रिलॅक्स होत नाहीत. त्याच्या मागचे कारणं पण कॅल्शियम, मॅग्नेशियम किंवा हे यासारखे इतर जे तत्व आहेत, मिनरल्स आहे, त्याच्या संबंधित ते कारणं असतात. म्हणजे त्यांचा बॅलन्स कमी जास्त होणं किंवा त्यांचं प्रमाण खूप जास्त कमी होऊन जाणं है ना. त्याच्यामुळे ते आपले मसल्स जे आहे किंवा स्नायूबंध जे आहे ते आखूड होतात, ते कॉन्ट्रॅक्ट होतात, ते आकुंचन पावतात. आणि असं जर का वारंवार होत असेल तर नक्की ते आपल्याला आपले कॅल्शियम लेवल्स वगैरे किंवा इतर काही ब्लड टेस्ट चेक करायला पाहिजे आणि ती कमी औषधांद्वारे किंवा आहारांद्वारे आपल्याला त्याची ट्रीटमेंट करण्यात यावी. हॅलो, हा, आपल्याला समाधानकारक उत्तर मिळालं आहे. नक्की नक्की. चला, आपल्या सहभागासाठी धन्यवाद. हॅलो. हॅलो. हा, आकाशवाणी अकोला केंद्र आणि हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. हा, काय नाव आहे आपलं? बैलराम शिरसाट. बरं, शिरसाट भाऊ, आपला प्रश्न विचारा. हे काय पाय पाय पायापासून टोंगे लोक सुचतात आहे. अच्छा अच्छा, डॉक्टर साहेब सांगतील तुम्हाला. सर, आपण काय सांगू? तुमचे पाय तड पायापासून टोंगड्यापर्यंत सुजतात. हो, तुमचं खालून गरम देतात. जळतात गरम काढून. तुमचं वय किती असेल? 75 आहे. 75 आहे. इतर काही तुम्हाला आजार वगैरे आहे का? जसं शुगरचा त्रास आहे, बीपीचा त्रास आहे? बरं, ते काही नाही. हा हा हा, नाही आता याला काय काय बरं, पायांवर सूज येण्याचे बरेच कारण आहे. तर त्याच्यामध्ये काही जीवनसत्वांची कमतरता पण असू शकते, कॅल्शियमची कमतरता असू शकते, दुसरे जे विटॅमिन्स असतात है ना, जीवनसत्व जे आहेत त्यांची कमतरता असू शकते, किंवा कधी कधी हा त्रास आपलं हृदय किंवा किडनीशी संबंधित पण असू शकतो, ज्याच्यामुळे तळपायावर वगैरे सूज निर्माण होते. तर हे डाग महिने झाले सर. हा, तर 10 महिन्यापासून ते पावलं गरम द्यायचं आणि टोंगाला सुचतात फक्त. हा, मग तुम्ही एखाद्या तज्ञ डॉक्टरला ते दाखवून द्यायला पाहिजे, कारण त्याच्यामध्ये 10-15 डॉक्टरला दाखवलं, ते गोळ्या खाणे चालू आहेत. बरं बरं बरं, पण मग तुम्हाला काही आराम पडत नाही आहे का? नाही. म्हणजे आता कसं आहे की तुम्हाला आता तुम्ही तुमचा व्यक्तिगत हा एक प्रॉब्लेम सांगता आहेत आणि तुम्ही बरेच डॉक्टरांना दाखवलाय, तुम्हाला आराम पडत नाही आहे. तर तुमचे सगळे रिपोर्ट्स म्हणा, रक्ताचे रिपोर्ट्स, बाकीच्या तपासण्या आहे ना, ते सगळं चेक करायला लागेल आणि तुम्हाला तपासा लागेल. तुमचे सगळे रिपोर्ट्स तपासून, जुने रिपोर्ट्स तपासून आहे ना, मग त्याच्यावर आपल्याला हे कशामुळे होत आहे आणि तुमचे जे काही प्रश्न असतील त्याच्यावर की तुमचं समाधान व्हायला पाहिजे की हे का होत आहे आणि याच्यामध्ये आराम का नाही पडत आहे, किंवा आपल्याला काही दुसरं अजून पाहायची गरज आहे, त्याच्यातून आपण समाधान काढू शकू. बरं बरं, धन्यवाद शिरसाट भाऊ. धन्यवाद. हॅलो, आकाशवाणी अकोला केंद्र आणि हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. नमस्कार मॅडम, मी गोपाल बोलतो. हा हा, बोला हिवराय साहेब. प्रकाश मेटांगे सर, नमस्कार. नमस्कार नमस्कार. तुम्हाला मराठी नूतन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा खूप धन्यवाद. सर, मला असं विचारायचं आहे की संधिवात हा कोणत्या कारणामुळे होता आणि त्याची लक्षणं काय आहेत? आता संधिवाताला एक कारण नाही आहे. आपण जसं नैसर्गिक जे एक कारण म्हणू त्याला आपण वय म्हणू, एज रिलेटेड, की जसं आपलं वय वाढतं म्हणजे एक
50-60च्या नंतर जे नैसर्गिक प्रक्रिया आहे त्याच्यामुळे सांध्यांमध्ये आणि त्याच्या आवरणांमध्ये किंवा त्याच्या आजूबाजूच्या स्नायूबंधांमुळे जे बदल होतात है ना, तर त्याच्यामुळे जे दुखणं उद्भवतं सांध्यांचं, तो एक प्रकार झाला ज्याला आमच्या भाषेत आम्ही ऑस्टिओ आर्थरायटिस असं म्हणतो. पण मग आता दुसरे प्रकार पण आहे, जसा आमवाताचा प्रकार आहे ज्याला रुमेटॉइड आर्थरायटिस म्हणतो. तर या आमवात हा यंग एजमध्ये पण होतो आणि मिडल एज म्हणजे मध्यम वयामध्ये पण हा आजार दिसतो. स्त्रियांमध्ये थोडा जास्त आढळतो हा आजार. आणि याला पण एक कारण नाही आहे, हा कधी कधी अनुवंशिक पण राहू शकतो, जेनेटिक राहू शकतो आणि त्याला बाकी गोष्टींची पण कधी कधी जोड भेटली तर तो तीव्र होण्याची शक्यता असते. आपली जी प्रतिकारशक्ती आहे त्या प्रतिकारशक्तीचे काही दोष उद्भवले की त्याच्यामुळे पण हा रुमेटॉइड आर्थरायटिस म्हणजे आमवात हा होऊ शकतो. मग याला सोडून अजून दुसऱ्या प्रकारचे पण वात, संधिवात आहेत, जसं गाऊट म्हणून आहे ज्याला आपण गठिया वात म्हणतो, ज्याच्यामध्ये आपल्या रक्तातलं एक घटक असतं युरिक ॲसिड नावाचं, त्याचं प्रमाण खूप वाढायला लागलं की ते हळूहळू युरिक ॲसिड तुमच्या सांध्यांमध्ये जमायला चालू होऊन जातं आणि त्याच्यामुळे त्या सांध्यांमध्ये सूज निर्माण होणे किंवा तो सांधा हळूहळू कमकुवत होणे आणि त्याला आपण एक गठिया वात म्हणतो. अजून पण दुसऱ्या प्रकारचे पण अलग अलग वात आहेत, सांध्यांचे दुखणे आहेत. असं नाही की एक ठराविक हे झालं तर हे झालं तर एखाद्या पेशंटमध्ये तुम्हाला अलग अलग वातांचे सगळे दोष पण दिसू शकतात कमी जास्त प्रमाणात आहे ना, आणि त्याप्रमाणे त्याचा इलाज करावा लागतो. काही तपासण्या ज्या आवश्यक आहेत त्या करून मग आपण एक प्रॉपर त्याची ट्रीटमेंटची तयारी करू शकतो. डॉक्टर सर, मला असं प्रश्न विचारायचा की संधिवातासाठी कोणत्या टेस्ट आहेत? जसं आपण पॅरेसाठी MRI काढतो, सिटी स्कॅन काढतो, संधिवातासाठी कोणते टेस्ट करणं आवश्यक आहे? नाही, सगळ्यात पहिले तर संधिवात असेल तर पहिले ते एक फिजिकल एक्झामिनेशन आपण करतो, म्हणजे रुग्णाची एक तपासणी करतो. त्याच्या सांध्याला डॉक्टर जसं तपासून पाहतात आणि गरज वाटली तर सगळ्यात प्रायमरी जी तपासणी आपण करतो तो म्हणजे सांध्यांचा एक्सरे है ना. तर ती बहुतेक करून ती पूरक अशी तपासणी असते सांध्यांची, जो आपण रेडिओलॉजिकल जो एक्सरे किरणनी तपासणी करतो, एक्सरे काढतो. आणि पुढे जर का गरज वाटली किंवा काही काही केसेसमध्ये आपल्याला हे खरंच वाताचाच त्रास आहे का संधिवाताचा की किंवा दुसऱ्या कारणांमुळे त्याच्यामध्ये व्याधी वाटत आहे, तर त्यानुसार आपण मग दुसऱ्या तपासण्या करू शकतो, ज्याच्यामध्ये काही समजा सिटी स्कॅन झाला किंवा MRI स्कॅन झाला किंवा अजून पण दुसरे त्याच्या पुढच्या काही तपासण्या आहेत. आणि सोबत आपल्याला एखाद्या वेळेस रक्ताची तपासणी करण्याची आवश्यकता पडू शकते, कारण काही काही तपासण्या रक्ताच्या ज्या वात रोगाशी संबंधित राहतात तर त्या आपल्याला करण्याची आवश्यकता पडू शकते. कट झाला मला वाटतं कॉल. डॉक्टर, संधिवाताची लक्षणं कुठल्या वयामध्ये दिसू शकतात? आपण आधी कॉल घेऊया. येस. हॅलो. हा कार्यक्रम. हॅलो डॉक्टर, हा कार्यक्रम आहे, बोला. हो, पहिल्यांदाच कॉल केलं ताई तुमच्या कार्यक्रमात. आपलं स्वागत आहे. आपला प्रश्न विचारा. हो ताई, बालाजी जोनकले, खंडगाव आणि तालुका नायगाव आणि जिल्हा नांदेड. माझा मणक्यामध्ये संधिवाताचा त्रास आहे. तर मी काय म्हणतो, ट्रीटमेंट घेतलो, सोनोग्राफी केलो, रक्त सुद्धा तपासलो, तरी जास्त थंडी जर पडली समजा त्रासच कमी झालेला नाही. मी म्हणतो नेमकं काय वात असावा काय? बरं, डॉक्टर साहेब सांगतील आपल्याला. हो, तुम्हाला मणक्यांचा त्रास आहे म्हणजे तुम्हाला काय कंबर दुखते का तुमची? कंबर फिंबर काही नाही सर, फक्त मनकटाच्या जागी इस्तू पोळ्यासारखं थंडी ज्यावेळेस वाढली तेव्हा. मनगट? हा, मनकट आपला डावा. मनगट की मणके? मनके नाही, मनगटाच्या जागी. मनगटाच्या जागी तुम्हाला दुखतं? हा, हाताच्या मनगटाच्या जागी तुम्हाला त्रास होतो आणि थंडी वाढली की दुखतो है ना. हा, तर हा वाताचा प्रकार असू शकतो, कारण वातामध्ये काय होतं की थंडपणामुळे है ना, जसं वातावरण थंड होतं किंवा आपण साध्या भाषा म्हणतो काय कधी कधी बदली येते, तर त्याचा आपल्या शरीरावर काही विशिष्ट लोकांमध्ये जे फार सेन्सिटिव्ह असतात त्या थंडीला, तर त्याच्यामुळे त्यांच्या सांध्यांवर सूज येऊ शकते
है ना. आणि तो असू शकतो, वाताचा त्रास तो असू शकतो जो या वातावरणामुळे प्रभावित होतो. रक्त सुद्धा तपासणी केलं सर, काय नाही म्हणलं डॉक्टर ना. हा, आता तुम्ही त्या आता त्रास डॉक्टरांसोबत नाही हो चर्चा करा, किंवा मग आजकाल काय, आता तुम्ही नांदेडवरून बोलताय तर वाताचे पण स्पेशल डॉक्टर्स असतात, तुम्ही त्यांना पण दाखवू शकता, है ना. सर आता सध्या तर नाही त्रास, पण हिवाळा ज्या वेळेस होता. हो, तर हिवाळ्यामध्ये आता तुमची प्रकृती अशी आहे की ती थंडीमुळे प्रभावित होते, तुम्हाला सांध्याचा त्रास चालू होतो, तर त्या पर्टिक्युलरली म्हणजे त्यावेळेस त्या वेदरमध्ये, थंडीच्या वेदरमध्ये तुम्ही स्वतःची काळजी घेतली पाहिजे. थंड वारा तुमच्या कानाला लागता कामा नये किंवा तुमच्या मानेच्या मणक्याला लागता कामा नये. म्हणजे तुमचे जे सांधे आहेत हे थंडी वातावरणामध्ये उघडे ठेवायचे नाही, त्याला झाकून ठेवायचं. आणि त्याच्यामध्ये शेकलं गरम पाण्याने, पिशवीनी, कापडानी, है ना, तर त्याच्यामध्ये आराम पडतो, सांध्यांवरची सूज त्यांनी कमी होते. बर सर. हो, तुमच्या सहभागासाठी धन्यवाद. हॅलो, आकाशवाणी अकोला केंद्र. वरून बोलतो संजय बाग. हा बोला. गुढीपाड्याच्या हाती शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. ते संजय वाट आहे ना. हा त्याबद्दल आम्हाला विचारा डॉक्टर साहेब, ऐकता. नमस्कार, विचारा प्रश्न तुमचा. ते संजय वाटाले ॲलोपॅथिक औषध चालते का होमिओपॅथिक? नाही, आता कसं आहे की वेगवेगळे हे पद्धती आहे वाताच्या आजारावर जे उपचार आपल्याला आपण घेऊ शकतो. होमिओपॅथिक घेऊ शकतो, आयुर्वेदिक पण घेऊ शकतो, ॲलोपॅथिक पण घेऊ शकतो. आणि ते योग्य आणि तज्ज्ञ डॉक्टर्स असतील त्यांच्याकडे तुम्ही ती ट्रीटमेंट घेऊ शकता. आम्हाला संजय वाट आहे या उन्हाळ्या म्हणजे उन्हाळ्यामध्ये त्रास होतो तुम्हाला? बरं डॉक्टर, आपण काय सांगू यांना? नेमका त्रास काय होतो तुम्हाला? म्हणजे आमच्या तोंडाळ्यापासून छातीपर्यंत आहे ना. हा, ते अकळलं अकडावा येतो. अकळला ते. मग काही तुम्ही उपचार घेताय का त्याला? औषध चालत गोळ्या. बरं. पण मग काय आराम पडतोय त्यांनी? आराम तात्पुरता करतो फक्त काहीतरी. तर त्याला काय, आता बरंच समजा खूप दिवसांचा हा तुमचा त्रास असेल आणि कमी नसेल होत, तर तुम्हाला तपासणी करावी लागेल. रक्ताची तपासणी करण्याचं काम पडू शकतं, किंवा तुमचे जे सांधे आहेत बाकीचे, तर त्यांना तपासा लागेल. आणि त्यानुसार मग आपल्याला त्याच्यावर तो उपचार देता येतो ॲलोपॅथिक मध्ये. हॅलो, आपलं नाव सांगा. माझं प्रकाश. हॅलो, नमस्कार. हा, तुमचा प्रश्न विचारा. हा, मला संधिवात झालेला आहे. 5 वर्ष झाले. मला उठता येत नाही, उठता गेलं की तोल जाते. माझं वय 72 आहे. बरं. आणि मला त्रास असा होते, माझा लेफ्ट साइड आहे की नाही सगळी, मला ना पायऱ्या चढताय ना बेडवरून उठताय. बरं. आणि मी सगळ्या प्रकारचे औषध घेतले, तर ते संधिवात मध्ये गाठिया प्रकार असते की नाही सर? गठिया प्रकार. तो प्रकार आहे म्हणतात. हा, म्हणजे तुम्हाला गाऊटचा त्रास आहे, गठिया वाताचा त्रास आहे असं तुम्ही म्हणताय. हो सर. तर तुम्ही जे औषधं वगैरे घेत असाल त्याच्यासाठी, तर त्यांनी आता बऱ्याच वर्षापासून तुम्हाला त्रास असेल आणि उपचार पण तेव्हापासून सुरू असेल, तर तुम्हाला काही त्याचा लाभ होतोय का, काही आराम पडतोय? सर, लाभ नाही होत ना मला. बरं. मग अशा परिस्थितीत आता काय की तुम्ही म्हणताय मला उठताही नाही येत, अकडावा खूप असेल तुम्हाला शरीरामध्ये, आणि सांध्यांच्या आजूबाजूला होऊ शकते थोड्या गाठा निर्माण झाल्या असेल, किंवा सांधे सुजले असतील. नाही, फक्त उजव्या हाताचे बोट आहेत की नाही सर? हो, ते वाकलेले आहेत आणि तिथे एकच गाठ आहे फक्त. बरं. तर शेवटी काय आहे की आता याच्यासाठी ट्रीटमेंट जी आहे, औषध उपचार तर राहतातच याच्यात, त्याच्यामध्ये फिजिओथेरपीचा पण एक रोल राहतो. व्यायाम करणे, किंवा मग सांध्यांना गरम पाण्याने किंवा कापडाने असं शेकून घेणे, त्यांनी आराम पडतो. आणि विशेष म्हणजे ज्यांच्यामध्ये हा गठियावात जेनेटिक किंवा अनुवंशिक नसतो, त्यांच्यामध्ये जास्त शक्यता असते की गठियावात हा आपल्या
आहारामुळे निर्माण झालेला आहे किंवा आपली पचनक्रिया जी कमजोर झालेली आहे किंवा आपलं खाणपान जे आहे ते जर का व्यवस्थित नसेल तर मग रक्तामधलं जे घटक आहे युरिक ॲसिड नावाचं ते वाढतं आणि ते बरेच काळ जर का वाढत राहिलं तर मग ते युरिक ॲसिड नावाचं घटक आपल्या सांध्यांमध्ये साचत राहतं आणि बरेच काळ साचत राहिलं तर मग तो जो सांधा आहे तो निकामी होतो, तो झिजतो, तो सुजतो आणि त्या युरिक ॲसिड नावाच्या घटकाच्या गाठी तयार व्हायला चालू होतात. तर याला तपासणी करावं लागतं, रक्ताच्या तपासण्या करावं लागतात, एक्सरे करण्याचं काम पडू शकतं आणि त्यानुसार आपण त्याचे औषधं सुरू करतो आहे ना. त्याच्यामध्ये पहिल्या पायरीचे काही औषध असतात, त्यांनी आराम नाही पडला तर आपण दुसऱ्या पायरीचे औषधं सुरू करतो त्याच्यावर. पण त्याच्यासाठी पेशंटला एकदा बघणे किंवा तपासणे हे गरजेचं राहतं. हॅलो, हा पथ्य म्हणजे असं आहे की युरिक ॲसिड, आता ज्यांना युरिक ॲसिड किंवा गठियाचा त्रास असतो शक्यतोवर त्यांनी एक म्हणजे नॉनव्हेज ज्याला म्हणतो आपण मांसाहार आहे हा टाळायला पाहिजे किंवा अल्कोहोलचं सेवन, मद्याचं सेवन करणं हे बंद करायला पाहिजे आणि पालेभाज्यांमध्ये समजा पालक झाले किंवा टमाटा झाला है ना, जे प्रोटीन आपण डेन्स प्रोटीन म्हणतो म्हणजे की तुमचे अंडी झाली याचं वारंवार सेवन हे टाळलं गेलं पाहिजे. आणि इतर आता महत्त्वाचं सगळ्यात की गोड जे पदार्थ असतात त्याच्यामध्ये गोड फळं पण आलेत है ना, याचं सेवन कमी ठेवायला पाहिजे जेणेकरून की तुमच्या शरीरामध्ये हे युरिक ॲसिडचं प्रमाण वाढणार नाही. एक विचारायचं बोला बोला. तर जे पथ्य पाळतो म्हटलं हा शक्यतो आंबट काही खात नाही, हो नाही खाता नाही. बरं तरी पण तुम्हाला तो त्रास होतो. हा तर कधी कधी हा त्रास थोडासा जेनेटिक असतो, म्हणजे हा थोडा आपण अनुवंशिक म्हणतो आहे ना, म्हणजे तुमचं शरीर त्या पद्धतीचं आहे. तर ज्यांच्यामध्ये ही युरिक ॲसिड आपला शरीर क्रिया अशा प्रकारे राहते तुमच्यासारख्या प्रकृतीमध्ये की ते युरिक ॲसिड जमा होत राहते, ते बाहेर पडत नाही. पण याला आहे ना की तपासण्याची गरज आहे, म्हणजे त्या रक्तलघवी तपासा लागेल आणि त्याच्यामध्ये त्याप्रमाणे आपल्याला मग तो उपचार चालू ठेवावा लागतो. चल, आपल्या सहभागासाठी धन्यवाद. धन्यवाद मॅडम. पुन्हा सांगा तुमचा प्रश्न. माझ्या टाचा खूप दुखतात. हा तर मग हा संधिवाताचा प्रकार म्हणता येऊ शकता याला? टाच दुखणे हा फार सामान्य आणि असं समजा की फार कॉमन प्रॉब्लेम आहे. स्त्रियांमध्ये थोडा जास्त आढळतो. त्याला आपण वात म्हणजे सूज म्हणू शकतो. आपल्या टाचेचं जे हाड असतं आहे ना, त्या हाडाला खाडून जे मांस चिटकलेलं असतं त्याच्यावर सूज निर्माण होत असते आणि त्याच्यामुळे ती टाच दुखते. आणि पर्टिक्युलरली सकाळच्या वेळी झोपेतून उठलं की ती टाच काही लोकांमध्ये जास्त दुखते आणि थोड्या वेळाने आपण चालायला लागलं की ती त्रास कमी पण होतो है ना. आता हे प्रमाण कोणामध्ये जास्त पाहायला भेटते की ज्यांच्यामध्ये एकतर थोडासा शरीरामध्ये वात किंवा मग एक प्रकारची सूज निर्माण व्हायला सुरू होते. याला कारणही आहे, काही डायबिटीसचे रुग्ण आहे, काही थायरॉइडचे रुग्ण आहे, त्यांच्यामध्ये जास्त प्रमाण याचं आढळतं. अजून तुमची पचनक्रिया जर का डिस्टर्ब झाली असेल तेव्हा पण हा त्रास होतो. काही लोकांमध्ये मानसिक स्ट्रेस वाढला असेल त्यांच्यामध्ये पण हा त्रास थोडासा आपल्याला पाहायला भेटतो है ना. किंवा मग जसं म्हटलं की रक्तामध्ये युरिक ॲसिड वाढलं असेल तर त्याच्यामध्ये पण हे दुखणं जाणवतं. पण टाच दुखणे याच्या पलीकडे तिथे अजून काही जास्त होण्याची शक्यता नसते. म्हणजे कधी कधी हा त्रास जो आहे हा स्वतःहून पण थांबून जातो, म्हणजे त्या टाचेच्या हाडावरची सूज थांबली की तो त्रास थांबून जातो. त्याला 4 वर्षापासून त्रास आहे तर मग त्याला आपल्याला औषधं वगैरे घ्यायला लागतात. कधी काळी असं की औषधांनी पण फरक नाही पडत तर मग आपल्याला तिथे इंजेक्शन वगैरे पण देता येतं. मग ह्याच्यामध्ये पण वजन वाढलं पण हा एक वजन वाढण्यामुळे तो त्रास होतो असं नाही, पण नॅचरली आता वजन जास्त असेल तर टाचेच्या हाडावर जास्त वजन पडतं म्हणून दुखतं.
पण त्याचं मूळ कारण वजन वाढणे नाही, त्याचं मूळ कारण टाचेच्या हाडाला जिथे मांस चिटकलेलं असते तिथे एक प्रकारची सूज निर्माण होते. हा, मग आता त्याच्यावर जास्त वजन पडलं तर ते दुखणारच जास्त. घरगुती काही उपाय वगैरे करू शकणार आपण? घरगुती उपाय म्हणजे तुम्ही सकाळी उठल्याबरोबर तुमचे जे पावलं आहेत त्यांना चांगले फिरवून घ्या, त्याला थोडासा व्यायाम करून घ्या त्याचा. नंतर आंघोळीच्या वेळी तुम्ही ते गरम पाण्याने शेकू शकता, रात्री हिटिंग पॅडनी टाच शेकू शकता. 5-8 दिवसांनी तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा घरी आपलं सरसोचं तेल असतं किंवा तिळाचं तेल असतं, त्याला हलकंसं गरम करून त्या पावलाची टाचेची चांगली मालिश करून घेऊ शकता. आणि जर का थंड वातावरण असेल तर थंड फरशीवर आपल्याला बिना चपलांचं चालायला नाही पाहिजे, किंवा जे पण तुम्ही पायात घालाल ते नरम असणे आवश्यक आहे. थँक्यू. येस, थँक्यू. श्रोते हो, आजच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये आपण सांधेदुखी, संधिवात, कारणं आणि उपचार याविषयी डॉक्टर प्रकाश मेटांगे यांच्याकडनं सविस्तर विस्तृत अशी माहिती जाणून घेतलेली आहे. आपल्या सर्व शंकांचं समाधानकारक असं उत्तरं आपल्याला मिळालेली आहेत. आजचा कार्यक्रम आपण इथेच थांबवूया. पुन्हा भेटूया पुढल्या कार्यक्रमात नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. धन्यवाद. हॅलो डॉक्टर, आरोग्यविषयक शंकांचं थेट डॉक्टरांकडून निरसन. हॅलो डॉक्टर. या कार्यक्रमाला प्रायोजकत्व लाभलं होतं प्रधानमंत्री जनौषधी मेडिकल्स, सिव्हिल लाईन्स, अकोला यांचं. श्री दत्त हॉस्पिटल, राजलक्ष्मी, सीताबाई आर्ट्स कॉलेजच्या समोर, हर्ष संकुलच्या बाजूला, सिव्हिल लाईन्स, अकोला. डॉक्टर प्रकाश कृष्णराव मेटांगे, DNV ऑर्थोपेडिक्स, डी ऑर्थो, MBBS, फेलोशिप इन जॉइंट रिप्लेसमेंट, एलिझारो रशियन टेक्निक. उपलब्ध उपचार: अपघात, फ्रॅक्चर, संधिवात, गुडघ्याची झीज होणे, आमवात, लिगामेंट इंजुरी, पाठीच्या कण्याचे आधार, निदान आणि उपचार, मणक्याची गादी फाटणे, सरकणे, निदान आणि उपचार, बालपणातील ऑर्थोपेडिक व्याधी, उपचार, पोलिओ, ऑर्थोपेडिक कॅन्सर, जन्मजात ऑर्थोपेडिक विसंगती आणि प्लास्टर लावणे. उपलब्ध ऑपरेशन पद्धती: फ्रॅक्चर ऑपरेशन, ऑर्थोस्कोपी, सांधारोपण शस्त्रक्रिया, इलिझारो शस्त्रक्रिया, कठीण शस्त्रक्रिया, मणक्यांची आणि इतर ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया. उपलब्ध वेदनाशामक इंजेक्शन्स: सायटिका, खांद्याचे जखडण, गुडघेदुखी, कोपरा दुखणे, कंबरदुखी, संपूर्ण हातपाय दुखणे आणि मणक्यांची गादी सरकल्याचे दुखणे. अधिक माहिती करता 9422862131 या मोबाईल क्रमांकावरती आपण संपर्क साधू शकता. श्रोते हो, आत्ताच आपण हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम ऐकलात. विषय होता सांधेदुखी, संधिवात, कारण आणि उपचार. सहभाग अस्थिरोग तज्ञ डॉक्टर प्रकाश मेटांगे यांचा. सूत्रसंचालन ज्योती हातेकर यांचं होतं आणि या कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य लाभलं होतं राजेश जाधव यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते सूरज गोळे आणि ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती होती.